IPS जालेंदर सुपेकर यांना क्लीन चिट मिळते। जालेंदर सुपेकर यांची तत्कालीन नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर होती। मात्र वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांच्यावर आरोपीला मदत केल्याचे आरोप होते। याच दरम्यान कारागृहातील वस्तू खरेदी प्रकरणात 448 कोटींची निविदा काढताना त्यांनी अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। गुप्ता आणि सुपेकर यांनी नियमबाह्य कंत्राट दिल्याचा त्यांच्यावर ठपका होता। या संदर्भात वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर मात्र ही माहिती समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात निविदा या नियमाप्रमाणेच काढल्या गेल्याचं म्हटलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, खरं तर सुपेकरांवर कारवाई व्हावी याकरता अंजली दमानिया सुद्धा वारंवार पत्रकार परिषद घेत होत्या, टीका करत होत्या, पण आता मात्र या प्रकरणातील IPS जालेंदर सुपेकर यांना क्लीन चिट मिळताना दिसतीये। नक्कीच खरं तर जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे या प्रकरणानंतर प्रकाश झोतात आलेले पाहायला मिळाले। अंजली दमानिया आणि राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर ते ज्यावेळेला विशेष कारागृह निरीक्षक म्हणून काम करत होते, पदावर होते महाव्यवस्थापकाच्या कारागृहाच्या, त्यावेळेला देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात कंत्राट काढली होती आणि त्यांना हे कंत्राट काढण्यासाठी अभिषेक गुप्ता जे होते त्यांनी देखील मदत केलेली होती असा आरोप वारंवार अंजली दमानिया यांनी केलेला होता। आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर विधान सभेच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजलेला पाहायला मिळाला। आमदार बापूसाहेब पठारे यांनी यासाठी तारांकित प्रश्न देखील मांडला होता आणि याचं लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही नियमबाह्य प्रकार कारागृहाच्या वस्तू खरेदीमध्ये झालेला नाही, कंत्राट हे नियमबाह्य नव्हते तर नियमाप्रमाणेच काढले गेले होते असं सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 448 कोटींचं हे कंत्राट होतं आणि ह्या सगळ्याला आता कुठेतरी क्लीन चिट मिळालाय। त्यामुळे जालिंदर सुपेकर सध्या होमगार्ड डिपार्टमेंटच्या वरिष्ठ पदी काम करतायत। त्यांची त्यावेळेला बदली करण्यात आली होती हे सगळं प्रकरणाच्या आरोपांनंतर, मात्र आता त्यांना क्लीन चिट मिळाल्याचं पाहायला मिळतंय। लागवी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।